छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणी रोहिणी खोतकरला 15 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। लड्डा दरोडा प्रकरणातील मास्टर माइंड अमोल खोतकरची रोहिणी खोतकर ही बहीण आहे। रोहिणीच्या घरातून पोलिसांनी 22 तोळ सोनं आणि 7 कारतुसे जप्त केले। रोहिणी खोतकरला अटक केल्यानंतर तिची प्रकृती ठीक नसल्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अपडेट्स आहेत या प्रकरणात? दीपाली, ही रोहिणी खोतकर तीच आहे जी जेव्हा अमोल खोतकर जो या सगळ्या 5 किलो सोनं प्रकरणातील मुख्य आरोपी होता आणि तिची ही बहीण आहे। जेव्हा अमोल खोतकरचं पोलिसांनी एन्काउंटर केलं होतं त्यावेळेस रोहिणी खोतकरने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते आणि यात माझा भाऊ इन्व्हॉल्व नाही, त्याला फसवण्यात आल्याचा आरोप केला होता। मात्र पुढे जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा रोहिणी खोतकरच या सगळ्या याची मास्टर माइंड निघाली आणि तिच्या घरातील कुंड्यांमधून पोलिसांनी सोनं जप्त केलं होतं। जिवंत 7 कारतुसे देखील मिळून आले होते आणि तिला अटक करण्यात आली होती। मात्र त्यावेळेस रोहिणी खोतकरने आपली प्रकृती ठीक नसल्याचा दावा केला कोठडीत पाठवण्यात आलं होतं। मात्र याच वेळेस पोलिसांनी पोलीस कोठडीची जी आपली हक्क आहे तो अबाधित ठेवला होता आणि त्यानुसार आता पोलिसांनी पुन्हा एकदा तिची पोलीस कोठडी मागितली होती आणि 15 ऑगस्ट पर्यंत तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। पोलिसांना असा संशय आहे की जेव्हा हे सगळं लड्डा उद्योगपती जे आहे यांच्या ज्या घरी जी चोरी दरोडा पडला होता त्या 5 किलो सोन्या प्रकरणात सगळी माहिती रोहिणीकडेच असावी आणि हे 5 किलो सोन्याचं गौड बंगाल हे रोहिणीलाच माहित असावं आणि त्या दृष्टीने पोलीस आता तपास करतायत। त्यामुळे सुरुवातीला पोलीस कोठडी जेव्हा पोलीस मागतील या अशी संशय तिला होता आणि तिने तात्काळ आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं। मात्र आता तिला 15 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी झाली। त्यामुळे या पोलीस कोठडीत काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे 5 किलो सोन्याचं गौड बंगाल आता तरी समोर येईल काय हे देखील या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस आता या सगळ्या प्रकरणात रोहिणी जी आहे खोतकर तिच्याकडून काय काय तपासातून समोर आणतात पुढे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद मोहसिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।